पूर्ण स्टोरेजचा माल काढतात बाहेर. बांगडा पण भांडण नुसता झालाय. अहो ढकलू नका हो, जाऊ द्या जाऊ ढकलू नका हो. केवढी मोठी मच्छी आहे बघा, बापरे जबरदस्त मोठी मोठी मच्छी आहे. 1100 1200 1200 1300 1300 1300 1300 1400. नमस्कार मंडळी, मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आज मी आलेलो आहे कुलाबा म्हणजेच ससून डॉक फिश मार्केट. मुंबईमध्ये सर्वात जुना असा फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तिथे कोणकोणत्या मच्छी आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्या बघूया आपण. त्यांची प्राईससुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला म्हणजे जाऊया आपण आता फिश मार्केटमध्ये. आतमध्ये आपण आलेलो होतो आता ससून डॉक फिश मार्केटला आणि आपल्याला ससून डॉकची आपल्याला हा कमानी पाहायला भेटते. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि हा याची स्थापना बघा कधी झाली, 1871 मधला हा एवढा असा जुना असा आपल्याला ससून डॉक पाहायला भेटतो. 3-4 अशा तोफा ठेवल्या साईडला. आणि आपण एंट्री करूया आतमध्ये. सर्व भैये चाललेत मच्छी घेऊन. बघा भैये लोक बघा किती मच्छी घेऊन चालले. सकाळ 7 वाजले आहेत. खूप सारी गर्दी आज आपल्याला पाहायला भेटते. रविवार पण आहे. बापरे कुठून जायला जागा नाही. अरे जाऊ दे अडकलो मध्ये. क्या गाड़ी चला रे तू? नया है वो. अरे चलो एक जन निकालो, एक निकालो. चलो अंकल आप चलो. चालेल जान दे. किती ट्रॅफिक करून ठेवले रे. 3 जण एका टायमाला जातात यार. खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते. आज रविवार पण आहे. बघा 4 व्हीलर बघा डायरेक्ट आतमध्येच टाकले मच्छी मार्केटच्या गेटपर्यंत. शिंपल्या पण येते ते. वाव शिंपल्या आपल्याला पाहायला भेटते. चला इथे खऱ्या अर्थाने हा फिश मार्केट आपल्याला चालू होते. ससून डॉक फिश मार्केट मुंबईमध्ये सर्वात जुना असा फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटतो. माल वाहतूकवाल्यांची गर्दी बघा, काय घाई बघा त्यांना. आज कुठं ढोपरा फोडून टाकतील पायाची जो लागला तर लाकडू. सुकी मच्छी पण आपल्याला भेटते इकडे. फ्रॉन्स आपल्याला पाहायला भेटतात. तिथे फ्रॉन्स आहेत. फ्रॉन्स कसे आहेत होताई? मोठी साईज आहे. चला मच्छी मार्केट चालू झालेलं आहे. इथे खूप साऱ्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात. इथे आहेत त्या बोंबील पण आहेत. ती जमिनीवर पडली एवढी अशी ना बापरे खूप सारी. अरे चला 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 ए. कोळंबी आहेत, बोंबील पण आहेत. हा चला चला. स्टोरेजचा माल चालू आहे इकडे. स्टोरेज करण्याचं काम चालू आहे. मध्ये आपण फिश मार्केटमध्ये एंट्री करूया आपण. आज रविवार पण आहे. खूप सारा असा क्राऊड आपल्याला पाहायला भेटतोय. इकडे कटिंग करण्याचं काम चालू आहे मच्छीचं. पापलेट पण मस्त सगळी पापलेट. कसे आहेत मावशी पापलेट? 602 300 रुपये. कोळंबी आणि कोलई आपल्याला पाहायला भेटते तिकडे. बापरे पूर्ण स्टोरेजचा माल काढतात बाहेर. तिकडे आहे ते. तिकडे कोणता मासा आहे? बांगडा पण आहे. खूप साऱ्या त्या बोटी आल्या आहेत बाहेरून अशा. एक नंबर जबरदस्त असं आपल्याला पाहायला भेटते. फिश मार्केट मुंबईतला साफ करण्याचं काम चालू आहे इकडे. जाम गर्दी आहे, जाम गर्दी आहे. पापलेट नाही येतो. कसा हलवा कसा आहे हो? 1300 लावते. 1300 नाही नको नको थांब येतो जरा. सुरमई बघा. सुरमई कशी हो एवढी? एकदम मस्त कडक काकडी. कशी आहे? ती कशी आहे पण? 3000 बोलते. तुम्हाला पाहिजे 2200. अशी सुरमई कशी आहे? ते 1500चे 2 आहेत. अच्छा ती आणि याच्यामध्ये फरक आहे का? ती कशी कुठे? 1200ची एक आहे. हो मावशी टायगर प्रॉन्स कसे आहेत इकडे? कसं वाटतं? 800. किती? 800 रुपये. 600. 800 रुपये 600 रुपये. महागच वाटतं. सुरमई पण आहे तिकडे.
पुन्हा बघा ती बोट चालली आता मासे मारायला. हे बघा पुढे चालली ती स्टोरीजचा माल काढतात बाहेर. इकडे बघा ही कशा बोटी आल्यात बघा इकडे. जबरदस्त असा ससून डॉग आपल्याला पाहायला भेटते. पूर्ण असा समुद्र. चला ठीक आहे म्हणजे जाऊया आपण बघूया आता मच्छी आपल्याला घ्यायच्या पहिली. मच्छी बघूया आपण कोणकोणते आले. इकडे ह्या साईडला मजा आहे. सध्या बोटी नाही लागल्या अजून. इकडे पण लागतात ह्या साईडला बोटी. किती खोल आहे समुद्रातमध्ये. तिकडे लिलाव चालू आहे. लिलाव बघूया जरा. जल्दी बोलो. 1000ची मावशी इकडे बोलतात सुरमई आणि ही इकडे ती 800 रुपये. कमी नाही करत. फिक्स रेट आहे. करा थोडं काय तर 600 तरी. 600 पण नाही. नको नको माझ्यासाठी नको एवढं. 600 करू. 700 पर्यंत करत होतं. ही कुठली मच्छी हो? अच्छा ओके. चांगलं असतं खायला. 300 रुपये तो. हां मग इकडे पुढे बघतो जरा. सुरमईचे रेट जरा टाईट आहे तिकडे. जरा चला पुढे वा. ताड मसाला एवढा मोठा असा ताड मटण. सांगा फक्त रेट सांगा कसे आहेत. 800ला आहे, 1000ला आहे, 1000ला आहे. आणि ही इकडे ही बघा ही कुठली जरा पण ही कितीला आहे? 800 दे. नाही आणि इकडे ह्या दोन आहेत त्या. हे 2000ला दोन, ते 800ला दे. ओके ओके. हे हलवे पण 800ला दोन. ही कमी नाही होणार का? एकदम फ्रेश आहे बघ. कमी होणार ना? 500 पर्यंत नाही होणार. झाल्यावर 1500. 1600 रुपये बोलतात. किती असेल तरी साधारण? तर मागाशी बोलत किती? 36 बांगडे 36 निघलं त्याच्यात. कमी नाही होणार काय? आम्ही आणलेलं 3600 रुपये आपला सॉरी 1600 रुपये. गोटी माकुल इकडे बघा. छोटा छोटा गोटी माकुल नाही. कसं आहे? 100 रुपये किलो गोटी माकुल. भारी आहे. खायला पण भारी असतं काय? छोटे छोटे माकलीसारखाच पण छोटा प्रकार आहे. 100 रुपये किलो. साफ करण्याचं काम चालू आहे. इकडे आपल्याला 800 रुपयाला दिलेले आहेत सुरमई. म्हणजे विकत घ्यायला बर्फ पण नको. बस झालं हो. तर दुसरी मच्छी घ्यायची अजून. आणि इकडे हे कसं आहे? रावस कसं आहे? मुशी पण आहेत. मुशीचा वाटा कसा आहे इकडे? चल नारबा कसं आहे प्राईस? ठीक आहे 1500 रुपये. ओके तिघांचं 1500 लिलाव चालू आहे इकडे. 1500 रुपयाला 3 आहे. मला मच्छी आपण घेऊन झालेले इकडे. वेगवेगळ्या मच्छी आपल्याला पाहायला येतात. करली पण आहे. बांगडे छोटे बांगडे पण आहेत. रावस आहेत. सुरमई पण आहे. इकडे सुरमई बघा किती खूप सारे आहेत. हो मावशी वाटा कसा हो इकडे? कसा वाटा पडेल प्रॉन्सचा? कसं आहे पण? 800 रुपयाचं. 800. त्या मोठी सुरमई आहे रे. एवढी सुरमई कितीला असेल? बांगडे आपल्याला इकडे काटेरी बांगडा. बांगडे विकायला आहेत का? कसे आहे ते? किती रुपये वाटा? 400. 400 रुपये 500 देणार? नाही 700 रुपये. अच्छा ओके 700 रुपये पाठी होईल तिकडे. अच्छा ओके ओके. गोलकू जाते ये सामने नदी है ना. हां हां हां. इधर तो बोट है ना. इधर ही बोट आता है. बोट फुल भर के. बोट भी ब्रिटिश का बोट. अभी कभी आएगा ये जाएगा तो? अभी आएगा. एक पत्थर लेके आएगा. अभी वड़ेगा तो वटकू लगाएंगे. जिवंत झिंगा आपल्याला चाललं इकडे. जिवंत झिंगा किती रुपये बघूया आता? 1000 1100 1200 1200 1300 1300 1300 1300 1400 चालला. 1300 जिवंत आहे. 1300 1300 जायला 1300 1300. नुसता झोन नुसतं भांडण नुसता झालाय. अहो ढकलू नका हो. जाऊ द्या जरा पुढे हो ढकलू नका हो. हाय नुसती धांगर धिंगा नुसता.
800 रुपये आणि एक 400 अरे बाबा दोन्ही घे 700 रुपये घे आणि एवढं दोन्ही एवढं नको कितीला पाहिजे बोल मला इथे टायगर प्रॉन्स घेतलेत आपण इथे भरेल नाही नाही भरला नाही ना 600 दे आणि बोंबील कशात माशी इकडे हो माशी बोंबील 200 रुपये पाचशेला दिलं घे हो हे काय हे अंड आहे अच्छा दाबोली केवढी मोठी मच्छी आहे बघा बापरे जबरदस्त मोठी मोठी मच्छी आहे सुरमई पण आहे वेगवेगळे मच्छी आपल्याला पाहायला भेटतात मावशींकडेच आपण इथे कटिंग करायला येत असतो सर्व बोंबील बिंबील यांच्याकडे कटिंग करण्याचं काम चालू आहे सुरमई आहेत वेगवेगळ्या मच्छी इकडे साफ करण्याचं काम प्रॉन्स पण आले साफ करायला आपल्याला 40 रुपये घेतले तिथे साफ करायचे मस्तपैकी करा गोल असे चांगले चांगली आहे ना सुरमई सुरमई चांगली आहे ना हो फ्राय फ्राय करायला तुला पोली मिळली टापी देऊन तिकडे ठेवून दिलंय रावस मासा पण कटिंग करतील मोठे मोठे नाही मासे आले का अजून मोठे मासे नाही सांगा अजून का गेले ते बारीक करून साफ कर मोठे मोठे असतात एका मिनिटात सर्व बारीक हा ये ह्याच्यात टाका चला म्हणजे खूप सारी आपण मच्छी घेऊन झालेली आपल्याला चाललो आपण घरी जायला आता आणि आता मच्छी म्हणजे स्टोरेज करण्याचं काम चालू आहे बाहेर जात असते इथून मच्छी इकडे काय आहे इकडे सुकी मच्छी बघा आणि सुकी मच्छी पण आहे एक त्या आपल्या खेकडे पाहायला भेटले नाही ह्याचे मला सुकी मच्छी पण आहे इकडे डांगोल मासा जेवढा मोठे मोठे आपल्याला पाहायला भेटते डांगोल मासे कटिंग करण्याचं काम चालू आहे इकडे डांगोल मासा खायला पण मस्त टेस्टी असते इकडे ही हॉटेलला जात असते पूर्ण मच्छी अशी सुरमई बघा असा कटिंग करते जबरदस्त मोठी सुरमई आहे पहिले 100 ग्रामची असेल नाही किती 5-2.5 किलोचे आहे अच्छा 4 किलोचे 2.5 मस्तपैकी कटिंग करण्याचं काम चालू आहे इकडे सुरमईचं वो किधर गया लड़का ओ किधर त्या सुरमईवर पे शिवतात तर वेळ झालाय हा सुरमईच्या पिशव्या तुझ्या गाडीत आहे पहिल्यांदा बघ मुंडी आणि ह्या एक 10 स्लाइस हे वेगळ्या बऱ्या काय ह्याच्यात पिशवी हां आणि बाकी मग ही स्लाइस आणि ते क्रॉस कट नंतर मोठं होईल ना ते एका पिशवीवर 5 किलो ते करायचं आणि 1 किलो हे करायचं कटिंग करण्याचं काम चालू आहे बर्फाची मशीन इकडे आता कसं कटिंग करतील बघा तिकडे वरून येतो बर्फाचा बर्फाची मशीन पुन्हा लादीच्या लादी टाकतात बघा बर्फ किती पुन्हा बर्फच बर्फ आपल्याला पाहायला भेटतं इकडे मशीन आहे बर्फाची खूप सारी आपण मंडळी आपण अशी मच्छी घेतली थर्माकोलमध्ये